लूक रचित सुसमाचार त्याचा 8वा अध्याय 43 वचन. तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली व कोणाच्या हातून बरी न झालेली अशी कोणी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि तत्क्षणी तिचा रक्तस्राव थांबला. मार्क 5:25-34. तेव्हा 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली एक स्त्री होती. तिने बहुत वैद्यांच्या हातून पुष्कळ दुःख सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चिले होते, तरी बरी न होता तिचा रोग अधिक झाला होता. मत्तय 9:20-22. पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण तिने आपल्या मनात म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. 3 ठिकाणी वेगवेगळं आहे ना. तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हटले, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेस बरी झाली. हालेलुया. आपण एक एक शब्द परत वाचूया. मग पहा, 12 वर्ष. किती वर्ष? किती वर्ष प्रियांनो? कोणाला इथे प्रभू मध्ये येऊन 12 वर्ष झाली? व्हेरी गुड. हालेलुया. कसं जीवन होतं तुमचं 12 वर्षात? उतार चढावायचं, कधी आनंद, कधी दुःख, कधी काहीतरी घेतलं, कधी काहीतरी सुटलं, राहून गेलं. 12 वर्षात खूप काही घडलं. मुलांची लग्न झाले असतील, मुलं बाळ त्यांना झाले असतील. हा, काहींचं 12 वर्ष आधी लग्न झालेलं नव्हतं, आता लग्न झालेलं असेल. काहीतरी घडलं, काहीतरी घडत गेलं, होत गेलं. रोज दिवस वेगळा राहायचा, बरोबर की नाही? 12 वर्ष. 12 वर्ष लाईक म्हणजे पान पलटतं 12 वर्षात. कमी नसतात प्रियांनो. पवित्र शास्त्रातला हा अध्याय जणू काही सगळ्यांच्या तोंडपाठच असेल, पण कधी तिच्या कॅरेक्टर मध्ये घुसून बघा, तिच्या त्या वेदनेत जाऊन बघा. मी आज काहीतरी सांगणार आहे तुम्हाला, त्याला मिस करू नका. कारण शरीर जरी माझं असलं तरी आत्मा देवाचा आहे. मुख माझं पण शब्द त्याचे आहे. हालेलुया. 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री, पिडलेली. विचार करा माझ्या भावांनो, बहिणींनो, मुलींनो, मुलांनो. एक स्त्री रक्तस्रावाने पिडलेली. किती वर्ष? एकदा चर्च मध्ये काही वर्षांपूर्वी एक मुलगी आली होती आणि तिला काहीतरी 2-1 वर्ष तिला रक्तस्रावाचा त्रास होता. त्या मुलीची अवस्था पाहून मला रडायला आलं. इतकी ती मुलगी कमजोर झालेली होती, इतकी जास्त की तिच्यात काहीच ताकद नव्हती. अक्षरशः एवढेशी तिचे हात पाय. मी म्हटलं, प्रभू 2 वर्ष तिची अशी हाल आहे, जिला तू बरं केलं, ती कितीतरी विचित्र रीतीत बरी झाली असेल. विचार करा तुम्ही. वचन ऐकताना काय रक्तस्राव स्त्री असं तसं नाही ऐकायचं. देवाच्या राज्यातलं वचन प्रत्येक एक स्त्री. आज स्त्रियांसाठी वचन एक अजिबात नाही, पुरुषांनी पण याच्यातनं घेण्यासारखं आहे. हालेलुया. 12 वर्ष ती एकाच त्रासात होती. मी काय म्हटलं, तुमचे सीझन्स बदलले असतील 12 वर्षात. ती एकाच सीझन मध्ये होती. कळते तुम्हाला? पहिलीचा मुलगा 12वीत जातो 12 वर्षात, पण ती एकाच जागेवर तरफडत होती.
हालेलुया. 12 वर्षात तुम्ही कितीतरी बदल होतात तुमच्यात. जेव्हा तुम्ही चांगले असता हो, हातपाय तुमचे सलामत आहे, तुम्ही खूप काही करू शकताय. 12 वर्षात खूप काही घडतं. गरीब असाल तर श्रीमंत होता, श्रीमंत असाल घमंड आला तर गरीब होता. भरपूर काय होतं. सगळं चांगलंच कशाला बोलायचं, कधीतरी खरं पण बोलायचं. वाईट नाही बोलायचं, खरं पण बोलायचं. 12 वर्षात खूप घडतं. पण ती एकाच ऋतूत होती, एकाच सीझन मध्ये होती. महिनाभर रोज डाळ भात खा, तुम्ही म्हणशाल व्यर्थ आहे हे जीवन. पण ती 12 वर्ष तिने रोज औषध खाल्लं. विचार येतोय की नाही? हालेलुया. 12 वर्ष तिने काय केलं? रोज औषध खाल्लं. हालेलुया. बघा ना प्रियानो, मला येशूने सांगितलं, प्रिया आज हिच्याबद्दल तुला शिकवायचंय. तुम्हाला म्हणतोय, तुम्ही ऐकायला तयार आहे का? तुम्ही म्हणता, पास्टर गेले महिना झाला मी एकाच आजाराने पीडित आहे, पण येशूकडनं बरं होत नाहीये. खूप हिचे रहस्य खूप आहे, अद्भुत आहे. 12 वर्ष एकाच जागेवर, एकाच गावात, कुठं फिरायला जाऊ शकत नाही. कारण ती कशी आहे? अनक्लीन वुमन, अशुद्ध स्त्री. पुरुषांच्या बाजूनी जायचं नाही. चांगल्या मानित स्त्रिया असतील तर त्या पण तिला हात लावणार नाही. हा, विचार करा, विचार करा जरा, दुसऱ्यांचाही विचार करा. आपलंच काय पाहायचं? माझं कसं, माझं कसं, माझं कसं, माझं कसं, माझं दुःख, माझं दुःख, माझं दुःख, माझं दुःख. कधीतरी दुसऱ्यांचं पण दुःख पाहून देवाला धन्यवाद देत जा की तुम्ही मी हिच्यासारखी 12 वर्ष तर त्रासात नाहीये. एकाच त्रासात, पुरुष लोकांनो, स्त्रियांनो, एकाच त्रासात 12 वर्ष, एकाच जागेवर, त्याच गोळ्या, तेच डॉक्टर. हालेलुया. ही काय विश्वासणारी नव्हती का? होती, होती ती. पण तेव्हा ना, येशू ख्रिस्तांच्या काळामध्ये लोक सत्यापासून लांब गेलेले होते. रक्तस्राव होणं अशुद्धतेला दर्शवतं. सगळ्याच वेळेस नाही, कधी कधी शारीरिक त्रास, हिचा पण शारीरिकच होता. पण तेव्हा अशुद्ध मानलं जायचं. शरीरावर कोडं आले का हा अशुद्ध आहे. पुढे वाचूया. 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण तिने आपल्या मनात म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तर बरी होईल. मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईल. तिने कुठं म्हटलं ते? आता हे मन जरा वेळ तुमच्या लक्षात असू द्या. तिने आपल्या मनात म्हटले की मी त्याच्या वस्त्राला जरी शिवले तरी मी बरी होईल. पहिली गोष्ट, 12 वर्ष त्रासलेली पिडलेली ही स्त्री अजूनही ख्रिस्ताकडे पाहून तिने आशा ठेवली. कारण ती जिवंत देवाच्या त्या शास्त्र वचनावर विश्वास ठेवत होती. कारण जखर्यामध्ये लिहिलेलं आहे, असं लिहिलेलं आहे की नीतिमत्वाचा सूर्य तुमच्यासाठी उदयास येईल आणि त्याच्या किरणाने तुम्ही बरे व्हाल. हे वचन तिला माहित होतं. हालेलुया. ती एक विश्वासणारी स्त्री होती, तरीही ती 12 वर्ष त्रासात होती.
12 वर्ष ती एकाच आजारात, एकाच त्रासात. किती वर्ष प्रियांनो? पण ती मनात म्हणत होती. हालेलुया. काय करत होती ती मनात? आता मी तुम्हाला मनाविषयी थोडंसं सांगते. ही स्त्री मनाची इतकी घट्ट होती, जर हिने आपले विचार बदलले असते की मी बरी नाही होणार, 12 वर्ष झाले मी एवढं हे केलेलं आहे, पण असं लिहिलंय ती मनात सारखं सारखं म्हणत होती. मनाचा उतावळेपणा तुम्हाला पाहिजे तसा आशीर्वाद तुमच्या जीवनावर आणू देत नाही. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मनाचा उतावळेपणा कसा असतो मी तुम्हाला सांगू का? मनाचा उतावळेपणा, पेरणाऱ्याचा दाखला काढा पटकन. मत्ते 13 अध्याय. पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. पुढे काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर रुजले. एक मिनिट. फारशी माती नव्हती, माती खोल नसल्यामुळे लवकर बी काय गेलं? लवकर पेरल्या गेलं. कळते तुम्हाला? आणि मग सूर्य उगवल्यावर त्याला ऊन लागले व त्यास मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले. बस. काही लोकांचं मन याप्रमाणे आहे. काय आहे? उतावळ. उतावळेपणाला घट्ट पकड नसते. वचन ग्रहण करणार, वचन ग्रहण करणार, वचन ऐकणार, हो ऐकणार, वचनावर विश्वास ठेवणार, नक्कीच ठेवणार. कारण माती खोल नाहीये, टपकन बी मध्ये गेलं. मी म्हटलं शैतान के थप्पड लगाओ, वा 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 वा. घरी जाऊन म्हणशाल पास्टर शैताननी माझ्याच मारली. बी खोल गेलं नाही. तुम्हाला बरं वाटावं, चांगलं वाटावं म्हणून असं करायला लावते का मी तुम्हाला? अजिबात नाही. मी जर कधी तुम्हाला बरं वाटावं, चांगलं वाटावं असं करायला गेली तर देवाला काय वाटावं हे इथं कधीच होणार नाही. हालेलुया. कारण मला कधीतरी बरं वाटावं, चांगलं वाटावं असं मी स्वतः वागत नाही. मी त्याला काय बरं वाटतंय, त्याला काय चांगलं वाटतंय, त्याला काय कसं वाटतंय याचाच विचार सदैव चालू असतो. हालेलुया. पुन्हा एकदा ते वचन वाचूया. खडकाळी. काही बी जे आहे ते कुठं पडली? खडकाळीवर पडले. तिथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवलं. नाश नाही झालं. काय झालं? लवकर उगवलं. हालेलुया. हालेलुया. कळतंय का तुम्हाला? कळतंय का? मनाचा विचार करा. कधी कधी असे मन बसलेले असतात, माती आहे पण माती कमी आहे, माती आहे पण मातीला खोलपणा नाही. वचन ऐकताय, ग्रहण करताय, हालेलुया चाललंय, प्रेज द लॉर्ड चाललंय, आमेन चाललंय, हसताय, सगळं होतंय. लवकर बी मध्ये पण गेलं आणि ते उगवलं पण, पटकन उगवलं. पण मग सूर्य उगवल्यावर मग काय उगला? आणि त्याला ऊन लागले. सूर्य उगवलं, ऊन लागलं. काय लागलं? सूर्य उगवला. अहो बोला ना, असं काय करता? सूर्य उगवला, ऊन लागलं.
ऊन लागलं, तुमच्या मनाला ऊन लागलं, प्रॉब्लेम आला, तुमच्या विश्वासाला ऊन लागलं. म्हणा ऊन लागलं. हालेलुया. व त्यास मूळ नव्हते. मूळ काय आहे? तुमचा विश्वास. हालेलुया. मूळ जे आहे, झाडाचं मूळ. आता मी मागं माझ्या झाडाचे पानं कापले, आता उकडून दाखवू का मूळ कसं दिसतं? उपटून दाखवू? असं मूळ असतं म्हणून. मला वाटलं माझं झाड ते गेलंच, तेव्हापासून गायबच झालं. म्हटलं देवा. पण नंतर पाहिलं माझ्या प्रेयर रूम मध्ये ते खूप जास्त फळवंत झालंय. मला माहीतच नव्हतं ते माझ्या प्रेयर रूमच्या गॅलरीत आहे म्हणून. हालेलुया. मला काय सांगायचं आहे समजतंय तुम्हाला? ती मनात म्हणत होती. सगळं जॉईंट आहे इकडे तिकडे बरं का. देवाचं वचन भरपूर आशीर्वादित आहे. इथं लिहिलेलं आहे की एक खडकाळी जमीन, त्याच्यात पेरणाऱ्याने बी पेरलं. तुम्ही लोक इथं बसले, तुमचं हृदय जमीन आहे. आता तुम्ही ठरवा ती कशी आहे. मला माहिती ती कशी आहे. ऍज अ पास्टर, ऍज अ पेरणारा, मला माहिती ती जमीन कशी आहे. तुमच्या कृत्यांनी, तुमच्या बोलण्याने, तुमच्या वागण्याने ते कळून येतं. बी पेरणारा, उदाहरण घ्या, मी आहे. बी काय आहे? देवाचं वचन. ओके. हालेलुया. आता पेरणारा, आपलं बी पेरायचं काम चालू आहे. सगळ्यांना वचन ऐकायला येतंय. मागे बसलेल्याला पण माझा आवाज येतोय, पुढे बसलेल्या पण माझा आवाज येतोय. सेम वचन आहे सगळ्यांना. सगळ्यांना एक सारखं वचन पेरलं जात आहे, बरोबर. पण काही जमीन खडकाळी आहेत, काही सुपीक आहेत, तर काही काटेरी आहेत. बी मध्ये प्रॉब्लेम. बी काय आहे? एकच आहे. प्रॉब्लेम कशात आहे? हृदयाचा, मनाचा. ती मनात म्हणत होती. मी हे आशीर्वाद मागितले नाही, मला मिळाले. प्रभूला मी तुझ्या मनातलं ओळखलं. हालेलुया. तसंच ती मनात म्हणत होती की मी त्याच्या वस्त्राला. मग प्रियांनो, देवाला मनातलं सगळं कळतं, तर मग मन किती स्वच्छ असलं पाहिजे. मला ते वचन द्या, गार्ड युअर हार्ट फास्ट. नीतिसूत्रात लिहिलेलं आहे. सर्वात जास्त जर तुला काही रक्षणीय वस्तूंपेक्षा जर तुला कशाचं रक्षण करायचं असेल, तर ते तुझ्या मनाचं कर, असं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. नीतिसूत्र 4:23. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपले अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. हा, एक मिनिट. सर्व रक्षणीय गोष्टीपेक्षा. आमेन. तुम्हाला नाही माहित, तुमचे जे काही कामं थांबलेले आहेत, तुम्ही इथं आहे तरी लोकांना वाटत असेल तुम्ही तिकडे कामच करताय. असंच आहे देवाचं राज्य. एक पाळक होते, मी तुम्हाला सांगते. ते त्यांच्या प्रार्थनेमध्ये बसलेले होते आणि त्यांचं कोर्टाचं काम होतं. आणि ते त्यांच्या प्रार्थनेच्या वेळेस त्यांची कोर्टाच्या कामामध्ये की आज पास्टरला त्या कोर्टाच्या त्या याच्यात उभं राहावंच लागेल. मोठे पाळक देवाचे. त्या पाळकीन म्हटल्या,
त्यांचं प्रार्थना सोडून येणं पॉसिबलच नाही. आणि हे यांचे प्रार्थनेतच आहे, ते आलेच नाही बाहेर, गेलेच नाही, कुठंच नाही, त्यांच्या रूम मध्येच आहे. तो व्यक्ती आला आणि म्हटला की निकाल आपल्या बाजूनी लागला. ऐका, ते म्हटले कस काय? म्हणे पास्टर आले होते ना. पण पास्टर तो प्रेयर करताय. एवढंच सामर्थ्य देवामध्ये. याचा अनुभव येशूच्या नावात तुम्हाला घडेल, खरंच घडेल. सुपरनॅचरल दिवस येत आहे येशूच्या नावामध्ये. थँक्यू जीसस. पास्टर कुठेही गेलेले नव्हते, तरी त्यांचा त्या कोर्टामध्ये देव त्यांच्या रूपात उपस्थित होता. तुम्ही देवाला प्रथम स्थान द्या, देव तुमचे सगळे कामं करेल. तुम्ही म्हणाल कामं करेल? हो, माझा अनुभव आहे, देव माझे सगळे कामं करतो. अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याची उणीव तो ठेवतो. हालेलुया. सर्व रक्षणीय गोष्टीपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. कारण त्यात कुठे? अंतःकरण घाण तर आशीर्वाद पण घाण. शुद्ध मराठी. अंतःकरण घाण, अंतःकरण वाईट, अंतःकरणात कडूपणा, अंतःकरणामध्ये दोष भावना, अंतःकरणामध्ये मत्सर, अंतःकरणामध्ये वचन सोडून सगळं आहे. तर ते काय देईल? फळ देईल. पण कसं देईल? घाण. हालेलुया. ज्यांचं अंतःकरण चांगलं आहे ते चांगलं फळ प्राप्त करतील, आणि ज्यांचं अंतःकरण घाण आहे ते घाण फळ प्राप्त करतील. सगळं इथे. हालेलुया. पेत्राने येशूला 3 वेळा नाकारलं. किती वेळा? 3ऱ्या वेळेस नाकारल्यानंतर तो रडायला लागला. पुनरुत्थानानंतर येशू त्याला भेटला आणि येशूने विचारलं, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो? पहिल्यांदा विचारलं. पेत्रा म्हटला हो करतो. दुसऱ्यांदा विचारलं, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो? तो म्हटला हो मी तुझ्यावर प्रेम करतो. तिसऱ्यांदा पण त्याने विचारलं येशूने, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो? तो म्हटला हो करतो. तू माझं अंतःकरण जाणतो. तो काय बोलला? तुला माहिती मी इथून बोललो रे, मी घाबरलो होतो देवा, मी घाबरलो म्हणून मी इथून बोललो. माझ्या अंतःकरणात तूच माझा देव आहे. देव तुमचं अंतःकरण जाणतो. हालेलुया. पण त्या अंतःकरणाला सुपीक ठेवणं हे तुमचं काम आहे. अंतःकरण जर काट्याने भरलेलं असेल तर किती पण पेरणारा चांगला असला, कितीही बी चांगलं असलं, फळ येईल का? नो. पण अंतःकरण जर सुपीक आहे आणि बी पेरलं गेलेलं आहे तर ते फळ घेऊन येईलच. हालेलुया. ती मनात म्हणत होती, ते देवाने ऐकलं. ती मनात म्हणत होती, ते देवाने. तुम्ही मनात काय बोलताय हे पण देव ऐकतो. तुमच्या मनातलं काय चाललंय, तुम्ही कोणाबद्दल काय विचार करताय, तुम्ही नाही का तोंडावर मागं फिरल्यावर वेगळंच काहीतरी, तुमची कृती नाही, तुमचं अंतःकरण देव पाहतो आणि तो तुमचा आशीर्वाद ठरवतो. तोंडावर हसू आणि हृदयामध्ये कडूपणा
चांगली जमीन नाही, याची काळजी घ्या. जर मन चांगलं आहे तर आशीर्वाद येतील. आणि पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की तुझ्या मनाचं रक्षण करणं तुला खूप गरजेचं आहे. घडीत तुमचा विश्वास इतका मजबूत असतो आणि घडीत तुमचा विश्वास काहीतरी वेगळंच बोलतो. घडीत तुमचा विश्वास येशू सगळं काही माझ्यासाठी आहे आणि घडीत तुमचा विश्वास कसा होऊन जातो, मलाच सगळं काही करावं लागेल. मन बदलणारा आत्मा शैतानाकडनं आहे. ते म्हणता ना, दिलं तर गोड नाही तर येतं ना, बोला मग, दिलं तर गोड नाही तर. शास्त्री पुरुषांसारखे करू नका. येशूला बोलू द्या, त्याला फसू द्या. दिलं तर गोड नाही तर. अरे तुमच्या घरी मी कॅमेरे लावू का? मग बघते मी तुम्ही किती म्हणी बोलता. चांगले वागले तर आम्ही चांगलं वागू, आमच्याशी चांगलं बोलले तर आम्ही चांगलं बोलू. मग तुम्ही काय लय मोठा तीर मारता का? बाहेर लोक तेच करतात, जशास तसे वागतात असं येशू बोलला, मी नाही. बाहेर पण लोक जशास तसे वागतात, मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक? मग येशू म्हटला, दुश्मनासाठी काय कर, प्रार्थना कर. पण आम्ही आपल्यांना शिव्याश्राप देतो. हे आमचं मन. आणि आम्ही म्हणतो आशीर्वाद का नाही येते? वचन ऐकताय तुम्ही, बसले तुम्ही, मनाचा अस्थिरपणा. आज मन इकडे उड्या मारताय, आज मन इकडे उड्या मारताय. आज मन पैशांवर आहे तर आज मन प्रभूकडे आहे. हा, शनिवार आला का आत्मिकता उफाळते आपली. उद्या रविवार आहे ना, मला उद्या प्रार्थनेला जायचं आहे. हालेलुया. सोमवार, रविवार लय लांब आहे, बघू काय व्हायचं ते होईल. सोमवार सुरू. सोमवारी बायबल नाही वाचलं तरी चालतं. कालच प्रार्थनेला जाऊन आलो. कालचं थोडंसं आज जेवून घेतो. बरोबर आहे तुमचं. भाजी एखाद उरलेली भाजी एक दिवस चालते, हप्ताभर नाही पुरत. पुरते का? कोणी बनवते का 5 किलो वांग्याची भाजी पूर्ण हप्त्याची? बनवत असाल तर असं करू नका. सगळं आध्यात्मिक रीतीने घ्या. मी इथं जे पण बोलते, शनिवारी खूप आत्मिकता दाखवली, रविवारी प्रार्थनेला आलो, मन स्थिर केलं जरा प्रभू मध्ये. सोमवारी मन परत इकडं तिकडं भटकला. पास्टरनी काल वचन सांगितलं होतं, सोमवारी ते विसरायला झालं. काय झालं? मन चंचल आहे. चंचल मनाचा माणूस आशीर्वादित नाही होऊ शकत. होऊ शकतो का? सुटका नाही प्राप्त करू शकत. येशूच्या खाल्लेल्या फटक्याने आरोग्य मिळतं म्हणजे मिळतं, पण चंचल मनाचं काय म्हणाल? कसं मिळेल? कधी मिळेल? कस काय मिळेल? हालेलुया. स्थिर मन ठेवा. एक फोन तुम्हाला येतो तुमची अख्खी शांती घालून टाकतो. ओ का हो, तुम्ही एवढे तितके चांगले होते, काय झालं? तुला नाही सांगायचं. मन तुमचं, तुमचं मन कसं अस्थिर, अशांतीने भरलेलं, खोलपणा नाही त्याला. एकदा एक बँकेवालीचा मला फोन आला आणि त्यांचं पेमेंट पूर्ण झालेलं होतं आणि तरी पण ते रेग्युलर फोन करताय. बघा, आत्मिकतेला मर्यादा नाही. कशावर काय पण लावून नाही ठेवायचं. हो प्रभू, होईल म्हणजे होईल. आमेन. पेत्र म्हटलं, प्रभू आपण कर कसा भरायचा? प्रभू बोलला, जा ते माशाचं तोंड उघड आणि तिथून पैसे घेऊन ये.
हो की नाही? निघालं की नाही माशाच्या तोंडात नाणं? हालेलुया. कधी कधी प्रभू असं पण प्रोव्हाइड करेल. आणि ती मुलगीला मी इतकी बोलली आणि नेमकी मला खाली मध्यस्थीला यायचं होतं. पास्टर आणि आशिष माझ्याकडेच पाहत आहे. मी म्हटलं तुम ऐसे है, तुमको ईमेल भी भेजा, सब भेजा, फिर भी तुम कॉल कर रहे, तरी तुम्ही कॉल करताय असं है ना. मी तिला बोलले खूप आणि नंतर मीच तोंड पाडून बसले. मी तिला का बरंच बोलले, मी तिला काच बोलले. मला असं झालं मी तिला आता उत्तरच देते है ना. मला माहिती तुम्हाला पण माझ्यासारखं होत असेल. आज बोलूनच टाकतो मी सगळं. आणि मग नंतर जी शांती जाते आपली, ती तिला परत फोन करून सॉरी बोलल्याशिवाय येत नाही. हालेलुया. देवाच्या लोकांचं मन असंच पाहिजे. आणि मग आशिष मला म्हणतो, मला माहित होतं तुम्हाला करमणार नाही. जे तुम्हाला जमत नाही ते बळच करायला जाऊ नका. मला जर कोणाला मी एक्स्ट्रा काहीतरी बोलून गेले तर माझं मन मला शांती देत नाही. म्हणून मन जपा. नंतर मी म्हटलं मन घडी घडी दुखित करून घेण्यापेक्षा या गोष्टीतनं जरा लांब राहिलेलंच बरं. हालेलुया. या गोष्टीतनं परत एकदा वाचूया ते जमीन बद्दल. काही खडकाळीवर पडले, काही बी खडकाळावर पडले. आता ह्याचं जे देवानी अर्थ सांगितला तो वाच. आता पेरणाऱ्यांचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो, कोणी राज्याचं वचन ऐकतो पण समजत नाही. वचन ऐकलं पण आम्हाला कळालं, पास्टर तुम्ही हृदय करताय पण आम्हाला समजलं. मन करताय. कशात मी मन जपू? तुमचं मन प्रत्येक गोष्टीत जपा. उतावळेपणा ठेवू नका. बोलायचा उतावळेपणा, शिव्या द्यायचा उतावळेपणा, घाण करणारा उतावळेपणा, आता विश्वास ठेवला आता अविश्वास ठेवला, उतावळेपणा. आताच म्हणता प्रभू येशूच्या नावात मी बरं होईल आणि आताच म्हणता असं झालं तसं झालं तसं झालं असं झालं. मन स्थिर. प्रार्थना केली तेव्हा वाघ बनले, आणि प्रार्थना नाही केली उंदीर झाला. बरोबर की नाही? पुढे आता बोलले असते मी पुढं, पण जाऊ द्या. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणातले पेरलेले ते हिरावून घेतो. हा, कोण येतो? पुढे वाटेवर पेरलेला तो हा आहे, खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकतो, वचन ऐकलं व तत्काळ ते आनंदाने ग्रहण करतो, आणि तत्काळ आनंदाने ग्रहण पण केलं. परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो. किती वेळ? म्हणजे गेटच्या बाहेर पर्यंत. सर्व काळसाठी. मी जर म्हटलं आज तुम्हाला प्रार्थनेमध्ये जायचंय 1 तास, सोमवारपर्यंत तुम्ही 1 तास प्रार्थना करशाल. सोमवार कधी आहे? सोमवार कधी संपणार आहे? परवा. उतावळेपणा. येस, आमेन प्रभू धन्यवाद, मी करणार प्रार्थना. आणि प्रार्थना कधी संपली सांगा बरं? 1 महिना झाला. किती जणांनी पूर्ण बायबल वाचलं? पण जेव्हा मी म्हणत होते किती जण वाचणार, उतावळेपणा. मीच आहे तो, मीच करून दाखवील. झालं का? बी कसं गेलं वर. आशिषनी त्याच्या कम्प्युटर पाशी लिहिलं होतं रोज झाडांना पाणी द्यायचं, रोज एवढ्या वेळेस हे करायचं, माईक चार्ज करायचे, बॅटरी हे करायची ते करायची. व्हेरी हॅपी. लिहिल्यावर खूप छान वाटलं आशिषला. आणि मी जसंही पाहिलं स्टिकी नोट्स, म्हटलं आशिष व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते झालं का नाही माहिती नाही, ते स्टिकी नोट्सच तिथं नाहीये. आपलं मन आहे ते आज करेंगा मतलब मैं करेगा.
आज मी येशूला खुश करणार म्हणजे करणार, उद्याचं मला माहिती नाही. आजचा सगळ्यात धर्मी मी, उद्याचा सगळ्यात मोठा पापी मीच. उतावळेपणा आहे हा मनाचा. किती वचन पेरणारा किती सोनं पेरत असला तरी उगणार नाही. खोलपणा नाही, देवाशी नातं नाही. हा नातेवाईक माहिती का तुम्हाला? हा फोन करून म्हणता आज सगळेजण आपण जेवायला येऊ, असं करू तसं करू तसं करू. जेवणाला मस्त पंगत बसते, सगळं होतं. 2 दिवसांनी ही तुला तशी बोलली होती, ती तुला तशी बोलली होती, असं झालं तसं झालं, अख्खा गोंधळच हप्ताभर. बोलवून प्रॉब्लेम झाला. मनाचा उतावळेपणा. आज जेवायला बोलवलं, उद्या पार माझ्या डोक्यावरच. कसं आहे मन ना, मी याच्यापासून खूप लांब राहते. जो जास्त गोड 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 होतोय ना, पळायचं. जिथं खूप गोड 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 सगळंच. एक वेळेस कडूत राहा, पण जास्त गोड 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 मध्ये फुलत बसू नका. अनुभव आहे. हा कडूनी कोणाला डायबिटीज झाली, कडूनी कोणाला प्रॉब्लेम झाले, कधी ऐकलं? जास्त कडू खाल्ल्याने हा माणसात असं झालं, पण जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीज झाली. कळतंय तुम्हाला मला काय सांगायचं? उतावळेपणा हा गोड गोड आहे. साक्ष देण्याचा उतावळेपणा असतो लोकांना. तुम्ही फक्त आज उदाहरण देते मी, इंटरव्ह्यू देऊन आले आणि तुम्ही येऊन इथे साक्ष दिली, मला मॅनेजरची पोस्ट मिळाली, मी प्रभूला धन्यवाद देतो. उतावळेपणा. तुम्ही फक्त इंटरव्ह्यू दिलाय. जरा थांबा, प्रार्थना करा, प्रभूचं आहे का नाही विचारा, प्रभूकडनं आहे का नाही विचारा. तुम्ही याच्यात प्रभूत खाली जाणार आहे का वर जाणार? तुमचे काम तुम्हाला प्रभूत एक तर वाढवता नाही तर खाली पाडता. तुमची प्रत्येक कृती. उतावळेपणाने कुठं पण कशाला घुसायचं? सगळ्या रक्षणीय गोष्टीपेक्षा, म्हणजे जर तुम्ही आता 2 तोळ्याचे कानातले घातले असेल, त्याच्यापेक्षा पण तुझं मन जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचं करोडोचं घर असू द्या, तुमचं काय पण असू द्या, तुमचं मन जर घाण आहे, तुमचे आशीर्वाद घाण. पास्टर अंकित साजवन सांगत होते की पदर घेण्याबद्दल. एक पदर घेतलेली, इथपर्यंत पदर घेतलेली स्त्रीने जाऊन, तिला बाळ होत नव्हतं म्हणून तिच्या जावेच्या बाळाला जाऊन विष दिलं. इथपर्यंत पदर घेणारी. किती? इथपर्यंत. मग सांगा, प्रभू पदर पाहिल का मन पाहिल? बोला लवकर. आणि जी पदर न घेता देवाचं राज्य वाढवती ती घाण. तिला अक्कल नाही, देवाचं भय नाही. अहो तुमचे मन जपा. हालेलुया. माझं मन, म्हणा माझं मन स्थिर आहे. हालेलुया. पैसा असला का मन स्थिर असतं, पैसा नसला का मन स्थिर नसतं. पैसा नसताना मन स्थिर ठेवणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला खरं सांगते, पैसा नसताना प्रभूवर तेवढाच विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच पावलांवर जसे तुम्ही पैसा असताना प्रभू मागे चालत होते, जसा धन्यवाद तुम्ही देत होते, जे वातावरण पैसा असताना, आशीर्वाद असताना तुमच्या घरात होता, तेच नसतानाही असणं खूप गरजेचं आहे. मनाचा स्थिरपणा. उठसूट कांदे बटाटे शैतानी तुमच्या मनात घालून घेता. हालेलुया. आज तुम्ही खूप गोड गोड कोणाशी तरी बोलताय, उद्या तोच मन त्याच व्यक्तीबद्दल एकदम कडू करून टाकता. मनाचा उतावळेपणा. हालेलुया. प्रभूला आवडेल का हे?
अशा मनाचे लोक वचन ऐकतात, ग्रहण पण करतात, उगत पण ऊन लागलं का जळून जात. ऊन लागलं का, ऐकताय का सगळेजण? कठीण परिस्थिती आली, ऊन लागलं, सगळा विश्वास निघून जातो. का? कारण जे वचन तुम्ही ऐकलं त्याला तुम्ही घट्ट तुमच्या जीवनामध्ये धरून ठेवलं नाही. कोणीतरी काहीतरी बोललं आणि तुमचं मन असं हललं. कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि तुमच्या मनाला अस्थिरता आली. आज पास्टरनी आम्हाला हे वचन शिकवलं, पण युट्यूबवर याचा अर्थ असा आहे, मन स्थिर करा. हालेलुया. आपल्याला काय सवय लागली? जे चांगलं आहे म्हणजे ज्याच्यात तुम्ही फिक्स बसता तेवढंच घ्यायचं. म्हणजे इथे एखादा पोरगी फिरवून आला म्हणून व्याविचार वाईट नाही. मैंने तो प्यार किया, व्याविचार कहा किया? प्रभू म्हणतो तू नुसतं लांबून पाहिलं तरी व्याविचार झाला. हालेलुया. थँक यू होली स्पिरिट. मन उतावळं ठेवू नका. काही पण सुरू करायचंय, बिझनेस सुरू करायचा, बस उतावळेपणा. हा ना, करते ना, करतो ना, आणि मग फळ नाही मिळाल्यावर कोणाला दोष द्यायचा? त्याला कशाला? तुम्ही वचन ऐकताना स्थिरता ठेवली नाही म्हणून फळ आलं नाही. नीट वाचा ते परत आणि मी संपवते. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकतो व तत्काळ ते आनंदाने ग्रहण करतो. ग्रहण पण करतो, करत नाही असं नाही. वचनाला स्वीकार पण करतो. हो, जे वचन येतंय त्याला स्वीकार पण करतो, पण बाहेर गेल्यावर जसाही तो जगिक दुनियामध्ये जातो तो पूर्णपणे देवाच्या वचनाला विसरून जातो. त्याचे कृत्य जगिक होऊन जाता, त्यांचं उठणं बसणं जगिक होऊन जातं, तुमचे शब्द जगिक होऊन जाता, तुमचं लोकांचं फोनवर बोलणं जगिक होऊन जातं. तुम्ही विश्वासणारे जगिक लोकांशी तुम्ही शिव्या देऊन बोलता का? म्हणून तो शिव्या देतो म्हणून. मग त्याच्यात आणि तुमच्यात काही फरक नाही. अरेला कार्य करता, कारण तो कार्य करतो म्हणून मी कार्य करतो. अरे तुझ्यातला प्रकाश त्याच्यात जाऊ दे, त्याच्यातला अंधार तुझ्यात नको येऊ देऊ. 3 दिवसापूर्वी मी माझ्या प्रार्थना करत असताना उपवासामध्ये परमेश्वराने मला सांगितलं, मी म्हटलं प्रभू मी ना फक्त प्युअर तुझ्या वचना म्हणजे जे आहे ॲज इट इज दिल. प्रभू म्हटला नाही, त्यांचं वर्तवणूक कसं असलं पाहिजे, त्यांचं उठणं कसं असलं पाहिजे, त्यांचं बसणं कसं असलं पाहिजे, सगळं त्यांना शिकव. त्याचा 2रा अध्याय 9व्या वचनापासून पुढे. दासांनी आपल्या धण्याच्या अधीन राहावे, त्या सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये, अपकार करू नये, तर सर्व प्रकारे इमानतबारे वागावे, यासाठी की त्यांनी सर्व गोष्टीत आपला तारणारा देव याच्या शिक्षणास शोभा आणावी असा बोध कर. काय कर? बोध कर. ख्रिस्ताला तारणारा देव याला शोभा आणावी असं तुम्ही वागले पाहिजे. आमचं वागणं, बाजूवाला आमच्याबद्दल काय विचार करतो, आम्हाला काय, तुम्ही म्हणता मी घराचं भाडं देतो, मी किती ओरडू शकतो. नाही, तसं नाहीये. मी म्हटलं ना, शेणाची गाडी आणि पावाची गाडी. असं फरक पडेल का तुम्हाला? पावाची तर पावाची, शेणाची तर शेणाची, दोन्ही सारखेच. दोन्ही गाड्या सारख्या का? शेणाच्या गाडीतनं कशाचा वास येईल? काही म्हणताय पावाचा. पावाच्या गाडीतनं कशाचा वास येईल? एक
दिवशी आमच्या गाडीमध्ये एसी चाललाय, तरी सुद्धा शेणाचा वास आमच्या गाडीत त्या बाहेरून एसी मध्ये येत होता. एवढा स्ट्रॉंग येतो शेणाचा वास. अर्थ सांगते. तुम्हाला वाटतं जग आम्हाला पाहत नाही, आम्ही किती पण शेण शेण खेळलो तरी आम्ही प्रभूचे. किती तुमच्या काचा बंद असल्या आणि एसी चालू असला, कुठून वास येईल कळणार नाही. जीवनाच्या गोष्टीबद्दल सांगते मी. चांगलं राहाल तर तारणाऱ्या देवाची शोभा वाढेल. तुमच्यातला प्रकाश बाहेर चमकू द्या. पौलुस म्हटला, ख्रिस्तामध्ये मी स्वतःला मरतो आणि ख्रिस्ताला जगतो. पण अजून बरेच लोक जे जुन्या स्वभावाला मेलेले नाही. जुन्या त्या शेणाच्या वासाला अजून मेल. तुमच्यातनं शेणाचा वास येतोच आहे. काय तो शेणाचा वास? ते उतावळं मन. आज प्रभूवर विश्वास ठेवला, मन जरासं उतावळं झालं आणि काय केलं मी? त्याच प्रभूचं नाव खाली केलं. प्रभूने सांगितलं त्यांना बोध कर. काय बोध कर? दासांना असा बोध कर की त्यांनी आपल्या धनाच्या अधीन असावे, प्रत्येक बाबतीत त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तरे देऊ नये आणि त्यांची चोरी करू नये, तर आपल्यावर पूर्ण भरोसा टाकण्यास आपण पात्र आहोत असे त्यांनी दाखवावे. यासाठी की सर्व गोष्टीत त्यांनी आपल्या तारणारा देव याच्याबद्दल शिक्षणास शोभा आणावी. कारण आता सर्व कालचे तारण विनामूल्य दान सर्वांना दिले जात आहे. ते आपल्याला असे शिकवते की आपण अधर्माला व ऐहिक वासनांना नाही म्हणू. कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी देवाची कृपा प्रकट झाली आहे की नाही? काय तुम्हाला तारण मिळालं आहे? हो की नाही? तसेच वृद्ध स्त्रियांनी चाल चालवणुकीत वंदनशील असावे. वृद्ध स्त्रियांनी कशात चांगले असावे? वृद्ध कोण कोण आहे? वृद्धांना वाटतं मला वचन नाही, मी घेते झोपून थोडस. बघा तुमच्यासाठी पण लिहिलंय बायबल मध्ये. काय लिहिलंय? वृद्ध स्त्रियांनी चाल चालवणुकीमध्ये काय पण येईल तोंडाला बोलायचं. मी म्हातारी झाले म्हणून मला सगळं शोभतं. कोण बोललं असं? मी काय पण बोलू शकते. कोण बोललं असं? नाही. तू म्हातारी हो का जवान असो, आत्मा तर ताजाच आहे ना. तो तर देवाकडेच जाणार आहे ना. पुढे त्याचा हाड मद्यपासना सक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. कशा नसाव्या? मिसरी चोरणाऱ्या. मी बोलले असते पण जाऊ द्या. मिसरी चोरणाऱ्या. वृद्ध स्त्रियांनी नशे करू नये. मिसरी, तंबाखू, म्हातारपणाचे प्रॉब्लेम डॉक्टरकडे जाऊन सॉल्व्ह करावे, मिसरीत नाही. पुढे सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. काय देणाऱ्या असाव्या? बाया कशा असाव्या? सुशिक्षण देणाऱ्या. तुमचा अनुभव म्हणजे तुमच्या मुलांचा अनुभव असं नाहीये. सगळे माणसं सारखे नसतात, सगळ्या स्त्रिया सारख्या नसतात. सुशिक्षण देणाऱ्या राहा. तुम्ही काही पण बोलून मुलांना आणि मुलींना भटकवू शकत नाही. तर कशा राहा? चांगलं शिक्षण देणाऱ्या, स्थिर करणाऱ्या राहा. हालेलुया. पुढे त्यांनी तरुण स्त्रियास असे शिक्षण द्यावे की. मला प्रभू हे बोलत होता, तरुण स्त्रियांना असं शिक्षण दे. त्यांनी आपल्या नवऱ्यांवर व मुला बाळांवर प्रीती करावी. आपल्या नवऱ्यांवर व मुलां बाळांवर काय करावी? मुलं तुझे तू घेऊन जा, तू असं कर. नवरा तुझा, मुलंही तुझे. ते काय वेगवेगळे नाहीये. कळते तुम्हाला?
हा पुढे. मर्यादशील शुद्ध चरणी. काय? मर्यादेशील शुद्ध चरणी. घरचे काम पाहणाऱ्या. हा, काय पाहणाऱ्या? गबाळा करून ठेवणाऱ्या. एक स्त्रीचं घर, सद्गुणी स्त्रीचं घर स्वच्छ असतं. मी तुम्हाला सांगते, ती घाणीत राहू शकत नाही. तिला घाण आवडत. मी लहान होते ना, आमच्या घरी सोफा नव्हता. मला खूप आवड असायची सोफ्याची. आजकालच्या बायांची जिद्द काय? सोफा आणा तरच मी फरची पुसल. मग तुला काही प्रेम बिम नाही, तुला हवंच आहे, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आणला तरी तू घाणच ठेवणार आहेस. पण जी आधीच स्वच्छ ठेवतीये तिच्या घरी आपोआप आशीर्वाद येतील. तर मी काय करायची, चटई बाजूनी, आमच्याकडे लोड होता, पप्पांना लोडवर झोपायची सवय, खूप उंच पाहिजे. मग दिवसा मी ती चटई हातरून 2 साईडला 2 लोड आणि चौकोन उशांच्या खोळी असतात ना, उशांच्या कवरी. तेव्हा आमच्याकडे पैसे नसायचे कवर बिवर घ्यायला. मम्मीची एखादी जुनी साडी, 3 रुपयाची कैची, 2 रुपयाचा सुई आणि धागा घेऊन मी त्या कवरी शिवायची. जा आणि माझ्या मम्मीला विचारा. आवड. हालेलुया. ती आपल्या घराची काय करती? हालेलुया. सगळं जमलं पाहिजे तिला. हे करून द्या तरच, ते करून द्या तरच. मग तू सद्गुणी नाहीस, तू हावरी आहेस. पास्टर जॉली एकदा पण इंटरेस्ट घेत नाही काय पाहिजे काय नाही पाहिजे, नाही घेत. इधर ऐसा लगा उधर, सगळं डोकं माझं असतं. नाहीये तर प्रार्थना करते मी, प्रभू मला हे हवंय. जाऊन त्यांच्या नरड्यावर नाही हे करत मी, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे. मला माहिती आहे असेल तर देईल, नसेल तर कुठून देईल. चोरी करल, शिकून घ्या, काम येईल. हो की नाही? प्रत्येक परिस्थितीत वागता आलं पाहिजे. नवरा राजाच पाहिजे असं नाही. कधी कधी बायकोनी पण राणीसारखं वागून नवऱ्याला राजा केलं पाहिजे. आम्हाला नवरा लागतो राजा, आम्ही हाय भिकारी. म्हणजे काय? माझी वागणूक तशीच, मला कपडे धुता येत नाही, मला स्वयंपाक करता येत नाही, मी अशी मी तशी. काय उपयोग नाही. तुला सगळं आलं पाहिजे. मोठ्या मोठ्या घरांमध्ये जा, त्यांना सगळं येतं आणि त्यांच्या घरात नोकर आहे, काम करणारे, सगळं माहिती त्यांना. सिस्टमॅटिक कशात काय टाकलं जातं. आज जरी माझ्या घरात मावशी स्वयंपाक करतात तरी मला सगळं माहिती असतं कशात काय टाकलं जातं आणि काय कशात काय टाकलं जात नाही ते. हालेलुया. मला 10 मिनिटात पण स्वयंपाक करता येतो, 15 मिनिटातही मटण शिजवता येतं. आणि कधी भारी रेसिपी करायची असते तेच मटण मी 4 तास आरामशीर शिजू देते आणि मग त्याची चव घेते. पण वेळ असली तर मी तेच मटण 15 मिनिटातही शिजवू शकते. जमलं पाहिजे. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय तिला घरचं काम आलंच पाहिजे. पुरुष लोक खुश आहे आज. हालेलुया. मग बहिणीच्या नात्याने एक एक साडी तर बनतेच. प्रेज द लॉर्ड. थँक्यू साडी दिल्याबद्दल. पुढे. मायाळू कशी असली पाहिजे? वरडणारी नाही. पुढे चला. हा विषय नव्हता, आला. मन आहे ना याच्यात. आमेन. मन आहे, मन. पुढे. आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या. आपल्या नवऱ्याच्या अधीन आम्ही नवरा सोडून सगळ्यांच्या अधीन राहतो. नवरा सोडून नवराच माझा दुश्मन, बाकी सगळे माझे सखे. हालेलुया. ऐका माझं. अधीनता आशीर्वाद आहे. पुढे. असे असावे म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. बास. काय होणार नाही? कोणाच्या? नवऱ्याच्या? देवाच्या. पत्नीचं वागणं, स्त्रीचं वागणं देवाला गौरव देतं, नाही तर निंदेस पात्र ठरतं.
तुम्ही कशा राहता, तुमचं घर कसं राहतं. हालेलुया. ते कोणाला गौरव देत आहे? तुमचं स्वच्छ घर देवाचं गौरव करते, तुमचं घर घाण देवाची निंदा करते. लक्षात ठेवा. मी पाहिलंय घरात खूप छान छान महागड्या वस्तू असतात लोकांच्या, पण त्याची किंमत नाही त्यांना, कारण स्त्रीला किंमत नाही. आयतं भेटतं भेटू द्या. छोट्या छोट्या गोष्टी शिकल्याच पाहिजे. पुढे तसेच तरुण पुरुषांनीही स्त्रियांनी टाळ्या वाजवा. बस एवढ्याच. देव पक्षपात करत नाही. पुढे पुरुषांनी मर्यादितशील असावे. कसे असावे? स्त्रीला मर्यादित नका ठेवू, पुरुषांनी मर्यादित राहा. प्रत्येक बाबतीत मर्यादित राहा. बेभान वागू नका. मीच राजा. वाजवा माझा बाजा. पुढे म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टी. मला हे पण सांगायला लावलं, पुरुषांना पण बोध कर. पुढे सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपल्याला दाखव. सर्व गोष्टीमध्ये पुरुषांनो, जवान मुलांनो, आपलं चांगलं काम करून दाखवा. काय करून दाखवा? पुरुषांनी जर स्त्रियांशी चांगलं वागलं नाही, तिमोथीमध्ये लिहिलेले त्यांच्या प्रार्थना देव ऐकत नाही. खूप महत्वाचा आहे हा मुद्दा. जर पुरुष लोक तुमच्या घरच्या स्त्रियांशी चांगलं वागत नाही, तुमच्या प्रार्थना देव ऐकत नाही. तुमच्या प्रार्थनेला ते बाधा ठरतं. आमेन. तर प्रत्येक गोष्टीत चांगलं कित्ता गिरव. आमेन. पुढे शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. हालेलुया. शुद्धता, गांभीर्य, दोष लावता येणार नाही असं शुद्ध तुझं भाषण असू दे. आमेन. पुढे अजून छान आहे. यासाठी की विरोध्याला आपल्या विषयी काही वाईट बोलण्यात जागा नसल्यामुळे लाज वाटते. विरोधकाला तुमच्या विषयी वाईट बोलायला जागा नसल्यामुळे त्यांना लाज वाटली पाहिजे. एवढं चांगलं वागा. निंदा करणाऱ्यांना तुमच्याबद्दल निंदा करायला टॉपिकच नाही मिळाला पाहिजे, विषयच नाही मिळाला पाहिजे. तुमच्यावर दोष लावणाऱ्यांना तुमच्यावर विषयच नाही मिळाला पाहिजे. माझ्यावर खूप लोक दोष लावायचे, आज ते सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात, कारण मी त्यांना विषयच दिला नाही. हालेलुया. तुमचं वागणं हे सगळं तुमच्या मनावर डिपेंड आहे प्रियांनो. तुमचं मन कसं आहे? आज तुमचं मन खूप प्रार्थना करायचंय, उद्या अजिबात प्रार्थना करायचं मन नाहीये, ते मन चांगलं नाही. स्थिर मन असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीत स्थिरता. हालेलुया. शिक्षणात स्थिरता असू द्या, मॅरेज मध्ये स्थिरता असू द्या, पवित्रताईमध्ये स्थिरता असू द्या, बिझनेस मध्ये स्थिरता असू द्या, कामांमध्ये स्थिरता असू द्या. चांगलं तुम्ही जर कुठं काम करत आहात आणि कोणी तुम्हाला म्हटलं तुला मी 2000 वाढवून देतो, ते काम सोडून तिकडे जाऊ नका. स्थिरता असू द्या. तुम्ही म्हणशाल प्रभूच मला ब्लेस करतोय. लालचचा आत्मा पण असतो, लक्षात ठेवा. उतावळ्या मनाने कामं सोडू नका, उतावळ्या मनाने कामं धरून पण नका, उतावळ्या मनाने लग्न करू नका, आणि उतावळ्या मनाने नवरा बायको सोडून पण देऊ नका. उतावळ्या मनाने प्रभूकडे काही पण मागू नका, उतावळ्या मनाने नवस पण करू नका. स्थिर मन ठेवा. हालेलुया.
जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही पारखलंय, तो व्यक्ती चांगला आहे, तर तो तुमच्या नजरेत, जर तुम्ही त्याला चांगलं ठरवलंय मनामध्ये, तो शेवटपर्यंत चांगलाच असला पाहिजे. आजूबाजूचे त्याच्या बाबतीत काही पण बोलो. आज हा चांगला बोलेल, उद्या हा वाईट बोलेल. तुम्ही तुमचं मन असंच फिरवत बसशाल का? मी तुमच्याशीच बोलत आहे. जर तुमच्या नजरेत तुमचा परिवार चांगला आहे, तुमचे कुटुंबाचे लोक चांगले आहेत, तर चांगलेच आहे. कोणाच्याही सांगण्याने तुमचे मन बदलू नका. कोणाच्याही फोन आल्याने उतावळ्या मनाने निराश पण होऊ नका आणि खूप खुश पण होऊ नका. हो असं झालं, असं झालं, असं झालं, खुश 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 खुश. 2 मिनिटात ती खुशी जाणार. का? मन स्थिर नाही. मनाचा स्थिरता खूप जास्त महत्वाची आहे. बघा, त्या रक्तस्राव स्त्रीचा अजून तर अध्यायही पूर्ण झाला नाही. मी सांगते 4-4 हप्ते जातील त्याच्यात. एवढी पॉवरफुल आहे ती स्त्री. 12 वर्ष एकाच जागेवर बिचारी, तरी पण तिने आशा सोडली नाही. तिचं मन बघा किती मस्त होतं. आपण 12 दिवस जाऊ द्या. पास्टर तुम्ही घोषणा केल्या 3 दिवसात गुड न्यूज येणार आहे, मला तर बॅड न्यूजच ऐकायला आली. तुझं मन होतं तसं, म्हणून तसं झालं. किती लोकांना गुड न्यूज मिळाल्या तुमचं माहिती नाही भाऊ. मला तर गुड न्यूजवर गुड न्यूज, गुड न्यूजवर गुड न्यूज, गुड न्यूजवर गुड न्यूज मिळाले. रिसीव्ह करण्याचं आहे सगळं काही. काय घेताय तुम्ही? कधी कधी चांगले लोक हसल्यावारी उडवतात, चांगले प्रभूमध्ये दृढ. पास्टर बोलला येणाऱ्या दिवसात तुम्ही खूप आशीर्वादित होणार. पास्टर दरवेळेसच बोलता. नाही, दरवेळेसची गोष्ट नाहीये. सबोपदेशक म्हणतो अत्तराच्या बाटलीत माशा मेल्या तर अख्खं अत्तर नसतं. तसंच तुझा खूप मोठ्या विश्वासात, राईच्या दाण्या एवढा पण विश्वासात, त्याच्यापेक्षा थोडासा जरी अविश्वास आला, अख्खा विश्वास नाकामी होऊन जातो. अत्तरच्या बाटलीत माशा मेल्या, अख्खं अत्तर नसतं. तसं सुज्ञपणाने वागणाऱ्या व्यक्तीच्या एक मूर्खतामुळे त्याची अख्खी सुज्ञता बर्बाद होते. हालेलुया. मनाचा स्थिरपणा खूप जास्त गरजेचं आहे. प्रभूमध्ये असताना, प्रभूमध्ये नसतानाही. हालेलुया. तुम्ही टायर आहे का? इकडं मारलं तिकडं गेला आणि इकडं मारलं इकडे गेला. मन आहे ते मन. मनाला तसंच रक्षण करा जसं करायला हवं. हालेलुया. ती मनात म्हणत होती की मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल आणि मी बरी होईल. आणि तिने तसंच केलं आणि ती बरी झाली. येशू काय बोलला? तू मला स्पर्श केला म्हणून बरी झाली असं बोलला येशू? येशू बोलला तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. मी सांगते मन स्थिर करा, मन चांगले ठेवा. इतरांबाबतीत, शेजारच्या बाबतीत, परिवाराबाबतीत, प्रभू बाबतीत, प्रभू येशू बाबतीत, देवाच्या सेवकांबाबतीत मन चांगले ठेवा. विश्वासाला कोणी हलवू शकत नाही. म्हणजे बी पेरलं जाईल त्याला मूळ, त्याचं मूळ घट्ट राहील आणि मग ऊन लागणार नाही, प्रॉब्लेम्स येणार नाही. हालेलुया. आणि उगलेलं जळून जाणार नाही, तर फळ घेऊन येईल. हालेलुया. कळतंय तुम्हाला? आज गाडीला लांबून आली फिरत फिरत आपली वचनाची, कारण तुमचं मन लय भटकलेलं होतं. आत्ता कुठं जागेवर आलंय. हालेलुया. पुरुषांनो, स्त्रियांनो, जवान मुलांनो, मनाचा स्थिरता. एखाद्याला क्षमा केली आहे तर क्षमाच करा. परत कडूपणा मनात आणून घेणं म्हणजे तुझं मन उतावळं आहे. तुला आज क्षमा करू वाटली, तू क्षमा केली, उद्या तू परत बिघडून गेलास. तुझ्या क्षमेमध्ये स्थिरता नाही. म्हणजेच तुझ्या येशूने तुला क्षमा केली ह्याचा तुझ्यावर तुला विश्वास नाही.
हालेलुया. आज एखाद्याची खूप तारीफ केली, उद्या त्याला शिवाश्राप दिला, त्याचा प्रॉब्लेम नाहीये, तुमच्या मनाचा प्रॉब्लेम आहे. आणि ज्याचं मन स्थिर नाही तो आशीर्वादित होऊ शकत नाही. हालेलुया. आज जे ठरवलंय ते ठरवलंय, तसंच करायचं. आमेन. ती मनात म्हणत होती आणि तिच्या बाबतीत तेच घडलं. तुमचं मन आज जर भीतीने भरलंय तर भीतीच उत्पन्न होईल. तुमचं मन जर आज क्रोधाने, तर क्रोधाचेच फळ येतील. तुमचं मन जर आज वचनाने आहे भरलेलं, तर वचनच उगेल, चांगलंच उगेल, चांगलंच होईल. हालेलुया. मन बदलणारा आत्मा देव देत नाही, तर स्थिर मनाचा आत्मा देव देतो. जर तुमचे मन घडी घडी बदलत आहेत तर देव त्याच्यात नाही. स्थिर मनाचे व्हा. प्रत्येक गोष्टीत स्थिरता, कामात स्थिरता, व्यवहारात स्थिरता, विवाही जीवनात स्थिरता, अभ्यासात स्थिरता, आज्ञा पालनात स्थिरता, पवित्र आत्म्यात स्थिरता, भविष्यवाणीमध्ये स्थिरता, वचनामध्ये स्थिरता. ह्या सगळ्या स्थिरतेच्या गोष्टी तुमच्या जीवनाचा पाया स्थिर करील. हालेलुया. आपल्या बोलण्यामध्ये पण स्थिरता ठेवा. अस्थिर होऊ नका. अधीर माणसं राहू नका, तर धीर, धैर्य, संयम हे पवित्र आत्म्याचं फळ आहे, त्याला ग्रहण करा. हालेलुया. हालेलुया. कोणालाही उतावळ्या मनाने माफ पण करू नका, कोणालाही उतावळ्या मनाने श्राप पण देऊ नका. परखून घ्या. माफ म्हणजे काय, कसं माफ माहिती का? माफ केलं पण मनात कडूपणा. मी म्हंटल ना, मुंह अच्छा है मन में सब, ते चांगलं नाही. वेळ घे प्रभूकडे. क्षमा मागायची आहे कोणाची, तर पूर्ण मनाने माग. तुला भाग पडतंय म्हणून, देवाने सांगितलं म्हणून, तुझ्यावर श्राप नकोय तुला म्हणून, किंवा तुला चांगलं व्हायचंय सगळ्यांसमोर म्हणून नाही. मनापासून क्षमा करता आली पाहिजे. मनापासून प्रेम पण करता आलं पाहिजे. प्रेम करणारा व्यक्ती माहितीये कधी बदलत नाही. देव बदलला का? गोमेरनी चांगलं जीवन प्राप्त करून पण परत होशे बरोबर धोकादारी केली, पण होशेने परत तिला घेऊन आला. त्याचं प्रेम स्थिर होतं. हालेलुया. स्थिर प्रेम बदलत नाही, स्थिर मनही बदलत नाही. स्थिर तोंड पण ठेवा. एका झरातनं कडू गोड पाणी निघत नाही, तसंच एका मुखातनं श्राप आणि चांगले बोल निघत नाही. जर तुम्ही श्राप देणारे तुम्ही चुकून पण 2-4 शिव्या देत असाल तर प्रार्थना करणं बंद करून द्या. आता सांगते मी, नका करू प्रार्थना, नाही ऐकत आहे देव. शिव्या देणारे आहेत तुम्ही, प्रार्थना करणं बंद करा. पहिले शिव्या देणं ह्याच्यात तुमचं व्यवस्थित सगळं व्यवस्थित करून घ्या, मग प्रार्थनेला सुरुवात करा. पहिले स्वतः बदलून घ्या. हालेलुया. इकडे तुम्ही प्रार्थना करताय, इकडे तुम्ही घाण बोलताय. चांगलं तुझं वागणं देवाला शोभा देईल असं तुझं वागणं ठेव. मन स्थिर ठेव. खूप स्त्रियांचं थोडं काही घडलं तुमच्या मनाची स्थिरता निघून जाते, ते देवाकडनं नाही. जर असे काही लोक आहेत तुमच्या जीवनात, जर त्यांच्या शब्दाने तुम्हाला अस्थिरपणा येतोय, तुम्ही गोंधळून जाताय, त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून द्या, ब्लॉक करून टाका. जे लोक तुमचं डोकं खायचे कामं करतात, पण मन स्थिर ठेवा. काहींना आवडेल हे, काहींना नाही आवडणार. बिब्लिकल आहे का नॉन बिब्लिकल आहे आय डोंट नो. काही स्टेटस मी पाहिले का माझ्या डोक्यात नंबरच डिलीट. टेन्शनच नको. काही कॉल असे भुनभुन करणारे असतात, उचलतच नाही मी. शांतीने जाऊ द्यायची. मी
म्हंटल ना, हालेलुया, स्थिर मन. काही लोकांना अजिबात प्रार्थना करायची सवय नसते, पण त्यांना प्रत्येकाला फोन करून त्यांचा प्रॉब्लेम सांगायचा असतो. असं झालं, तसं झालं, तसं झालं. आणि प्रॉब्लेम कोणाला सांगतात? जे प्रार्थना करतात त्यांना, की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करता, आम्ही इथे धिंगाणा घालतो, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. नाही, कशाला? सगळ्यांनी ज्याचं त्याचं पाहून घ्या. मी तुम्हाला सांगते, माझी गोष्ट वेगळी आहे. मी पाळक आहे, मला दिवसात 1000 कॉल येतील. हालेलुया. जे लोक प्रार्थना करत नाही, ज्यांच्या जीवनामध्ये अजिबात ते बदल करून घेत नाही, ते तुम्हाला फोन करून त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं. कशाला ऐकायचं? त्यांना म्हणा प्रार्थना करा, माझी शांती घालवू नका, तुम्ही म्हणा शांत होऊ नका. स्थिर मन. पूर्वी माझं मन कसं होतं, मला एक कॉल जर कोणाचा आला, पूर्ण रात्र झोप यायची नाही. तळमळ 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 तळमळ, खूप कसतरी व्हायचं मला. हे असं का बरं, ह्यांचं तसं का बरं, हे असं का बरं झालं. मग मला कळालं, मी प्रार्थना करायची आणि अशांत राहायचं, आणि त्या लोकांनी प्रार्थनाही नाही करायची, काहीच नाही करायचं. आपल्याला फोन करून त्यांचे प्रॉब्लेम आपल्याला सांगून ते ढराढोर झोपलेले. हालेलुया. हे सगळं तुमच्या बाबतीत होतं की नाही? घडतं की नाही? तुम्ही म्हणशाल, आज मी हे ऐकायला आलो होतो का? कुठंतरी याची गरज होती, म्हणूनच देवाने तुम्हाला इथं आणलं. मनाचा स्थिरपणा.